नाशिकच्या महापौर पदासाठीच्या प्रबळ दावेदार आणि भाजपच्या सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगरसेविका सौ दीपालीताई गीते या केवळ एक राजकारणी नाही तर अभ्यासू, लोकांमध्ये मिसळणाऱ्या आणि विजन असलेल्या महिला नेत्या आहेत. नाशिकच्या विकासाचा खरा चेहरा असलेल्या सौ दीपालीताई गीते यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई. सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुमचं. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नगरसेविका एवढ्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहात. तर हा विक्रम प्रस्थापित करत असताना आज तुम्हाला कसं वाटतंय आणि हे यश नक्की कोणाचं? निश्चितच हे यश माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचं आहे. मी प्रभागामध्ये फिरत असताना मला बरेच अनुभव आले, तर त्या अनुभवांच्या अनुषंगाने मी जेव्हा काम करायला लागले तर हे काम करत असताना प्रॉपर ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक मतदाराच्या समोर जाऊन मला जेव्हा त्यांच्याशी संवाद साधता आला, त्या संवादातून मी हा विजय निश्चित केलेला आहे की प्रत्येक प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर मला काय करता येईल. मी गेली कित्येक वर्ष स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून काम करते. हे काम करत असताना जेव्हा तळागाळापर्यंत मी पोहोचले आणि नंतर ही निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली किंवा मग मला निवडणुकीला उभं राहायचंय हा पण माझा निश्चित झाला आणि त्यानंतर मला इथे जी काम करण्याची संधी मिळते आहे, खरं तर मी आनंदाने त्याचा स्वीकार पण केला आणि आता नगरसेविका म्हणून सर्वांच्या सोबत काम करते आहे. सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करण्याचं माझं ध्येय आहे आणि यापुढेही आपण जेव्हा कुठे जात असतो मंदिरात वगैरे, तर माझ्या परमेश्वराला स्मरून, माझ्या पांडुरंगाला स्मरून मी नेहमी सांगत असते की आपण तुकाराम महाराजांची एक ओवी ऐकतो नेहमी, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्याची साधू ओळखावा देव तोची जाणावा. या श्लोकाप्रमाणे, या अभंगाप्रमाणेच मी माझं कार्य करण्यावर विश्वास ठेवते आणि माझं कार्य प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक दुःखातल्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचेल हा माझा उद्देश नेहमीच असतो. आणि जर मतदान रूपी जे आशीर्वाद माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला जे दिले आहे, त्या मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन त्यांनी अधिकाधिक मतधिक्यांनी जे निवडून दिलेलं आहे, कळणावर जात असताना माझ्यासोबत हे जे तळागाळातले जे लोक आहेत यांचा विकास करणे हे माझं ध्येय आहे. जय श्रीराम.